कॉलेजमध्ये असतो आणि त्यावेळी आपल्याला प्रत्येकाला स्वप्न असतं की मला जशी माझी पहिली सॅलरी येईल ना, मला पाहिजे ते मी करेन, पाहिजे ते मी करेन. पण होतं काय की 99% लोकांचं असं होतं की जी येणारी सॅलरी आहे ना, ती इट्स काइंड ऑफ पीनट म्हणतात, बरेच लोक म्हणतात राईट शब्द. म्हणजे एवढी कमी असते की आपली स्वप्न मोठी आहेत पण सॅलरी छोटी पडते. राईट. तर पहिला स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय ज्याला म्हणतात ना की इन्व्हेस्टमेंट असो, बिझनेस असो किंवा सक्सेस असो, ह्याचा एक जर सक्सेसचा की मंत्र जो आहे ना, दॅट इज अ क्युरिओसिटी. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा काय करायचं आहे ह्या जर क्युरिओसिटीमध्ये आपण प्रत्येक वेळी नसू तर आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर ही क्युरिओसिटी असणं गरजेचं आहे, पण आपण काय होतो, निराश होतो त्या ठिकाणी. म्हणजे ॲज अन जेव्हा आपण कुठलीही म्हणजे एखादा स्टुडंट जेव्हा कॉलेजमधून बाहेर येतो, जॉब लागतो, त्याला कळतं रिॲलिटी काय आहे, पैशाची, जॉबची आणि लाईफची. आणि तिथं त्याला हे कळत नाही की डिसिजन काय घेतला पाहिजे. कारण होतं काय की डेली लाईफच्या खर्चांमध्ये त्यांचा पैसा सगळा निघून जातो आणि तो काय करतो, एक्स्ट्रा कर्ज घ्यायच्या चक्करमध्ये राहतो. म्हणजे 20 ते 30 ह्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की माझ्या मित्रानं, माझ्या बाकीच्यांनी सगळ्यांनी फ्लॅट घेतलेला आहे, तर मीही पहिला फ्लॅट घेणार. पण ते राईट एज नाही आहे फ्लॅट घ्यायचं.